मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं मवियाची सभा होते आहे। म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये पोहोचली आणि त्यावेळेला राहुल गांधींची आज सभा होईल शिवाजी पार्क दादर इथे असं निश्चित झालं। उद्धव ठाकरे, शरद पवार सगळेच व्यासपीठावर असणार आहेत। प्रकाश आंबेडकरांनाही बोलावलं गेलेलं आहे। राहुल गांधी सभास्थळी पोहोचलेले आहेत, उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळते आहे। थेट प्रक्षेपण आपण बघतोय, ही थेट दृश्य आहेत शिवाजी पार्क मधून। शिवतीर्थावर राहुल गांधी आज बोलणार आहेत। राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी असतील असं कळतंय। शरद पवार असणार आहेत, उद्धव ठाकरे असणार आहेत। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण दिलं गेलेलं आहे, त्यामुळे कदाचित तेही असतील। म्हणजे भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची होती, महाराष्ट्रात दाखल झाली, आज मुंबईमध्ये आहेत भारत जोडो न्याय यात्रा। आणि यावेळी मवियाची सभा होतीये शिवाजी पार्कवर। राहुल गांधी शिवाजी पार्कवर असतील आणि तिथेच भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होणार आहे। निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची आज शिवाजी पार्कात शिवतीर्थावर सभा होतीये। कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचं जंगी स्वागत करण्यात आलं। भारत जोडो न्याय यात्रा वेगवेगळ्या राज्यांमधून, वेगवेगळ्या शहरांमधून आता मुंबईमध्ये पोहोचलेली आहे आणि आज या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मवियाच्या सभेनं होतीये। राहुल गांधी शिवतीर्थावर बोलतील, उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात दाखल झालेले आहेत, प्रियंका गांधी आहेत राहुल गांधींसोबत, शरद पवारही सभास्थळी पोहोचतील, प्रकाश आंबेडकर आज सभास्थळी येतील अशी माहिती मिळते। त्यामुळे भव्य दिव्य अशी शक्ती प्रदर्शनाची ही सभा आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। काही वेळापूर्वी आपण शिवाजी पार्कातून थेट प्रक्षेपण पाहिलं, किती मोठ्या प्रमाणात लोक जमली होती ते आपल्याला आपल्या कॅमेरामध्ये दिसलं। आपण असं म्हणू शकतो की काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा जेव्हा महाराष्ट्रात दाखल झाली, नंदुरबार पासून महाराष्ट्रात ती दाखल झाली आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी राहुल गांधी कुठल्या जिल्ह्यात आहेत, तिथे काय काय त्यांनी कोणाकोणाला भेटले, रोड शो केले, कुठल्या मंदिरांमध्ये गेले, या सगळ्या विषयीच्या घडामोडी आपण दाखवल्या होत्या। आणि आज राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मुंबईमध्ये आहेत। मुंबईमध्ये प्रियंका गांधी सुद्धा त्यांच्या सोबत होत्या आणि याचंच औचित्य साधत शिवतीर्थावर मवियाची सभा होते आहे। काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार उपस्थित असणार आहेत आणि इतर स्थानिक नेतेही असतीलच। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा असणार आहेत। सभास्थळी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी पोहोचलेले आहेत। काही वेळामध्ये शरद पवार सुद्धा पोहोचतील। आज वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना सुद्धा बोलावलं गेलेलं आहे। आज आणि उद्यामध्ये मवियाचे जागा वाटप सुद्धा निश्चित होईल आणि ते जाहीर सुद्धा होईल। मैं रेखा को बुलाना चाहूंगा वापस। एक हमारा बड़ा खूबसूरत सुनील प्रभू दृश्यांमध्ये दिसले। हे बघा, राहुल गांधी आपल्याला दृश्यात दिसतात। राहुल गांधी सभास्थळी आलेले आहेत आणि दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। काही क्षणच झालेत राहुल गांधी सभास्थळी पोहोचून आणि उद्धव ठाकरे सुद्धा सभास्थळी दाखल झालेले आहेत। प्रियंका गांधी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। मवियाची ही सभा आहे शिवतीर्थावर। या सभेवरून मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून। राहुल गांधींनी शिवरायांना अभिवादन केलं। क्रेनच्या सहाय्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांना अभिवादन केलं राहुल गांधींनी। प्रियंका गांधी सुद्धा सोबत दिसत होत्या। शिवरायांच्या पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करण्यात जेव्हा आले राहुल गांधी तेव्हाची दृश्य आणि त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। राहुल गांधी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। गांधी दृश्यांमध्ये दिसत आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर राहुल गांधी आलेले आहेत। शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर क्रेनवरून खाली उतरल्यावर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे गेल्याचं आपण बघितलं। त्याची ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतील आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन त्यांनी केलेलं आहे। त्यांच्यासोबत प्रियंका गांधी ही उपस्थित होत्या। याचवरून प्रश्न विचारण्यात आले होते की बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राहुल गांधी जातील का, तिथे ते अभिवादन करतील का। तर सगळ्यात आधी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। क्रेनवरून खाली उतरल्यावर राहुल गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे वळले। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे, त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे। मोठी घडामोड आहे आज दिवसभराती। विरोधकांच्या प्रचंड टीकेनंतर त्याला हे एक उत्तर म्हणता येईल। ही कृती राहुल गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणं, या कृतीतून विरोधकांना उत्तर दिलं गेलं। विरोधकांना म्हणजे सत्ताधाऱ्यांना, मवियाच्या विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना उत्तर दिलं गेलं असं आपल्याला म्हणता येईल। मवियाची भव्य सभा होणार आहे। आपण थेट शिवाजी पार्क परिसरात जाऊया। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील उपस्थित आहेत। विशाल, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला राहुल गांधींनी, त्यानंतर ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेले तसं कळतंय। आपण काय अधिक माहिती द्याल? ज्या परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी विशाल पाटील उभे आहेत त्या सगळ्याच परिसरात व्यासपीठावरचा प्रचंड आवाज आहे। व्यासपीठावर काही लाईव्ह परफॉर्मन्सेस सुरू असल्याची